कधीकधी तळागाळातल्या बातम्या ह्या आपण सम्राटमध्येच वाचतात आणि दुसऱ्या पेपरमध्ये एवढ्या डिटेल येत नाही. सम्राटमध्ये डिटेल बातम्या येते, त्यामुळे आपल्याला कळतं की आनंद झाला असं झालं कसं वाटतं. तर अशा तऱ्हेने आपला सम्राट पेपर आहे, आपल्याला एक स्वाभिमान आहे त्यांचा पण. आणि बघा हा पेपर आपला आहे, आपल्या समाजाचा पेपर आहे आणि ह्या पेपरमध्ये तळागाळाची बातमी येते आणि आपल्याला सगळा समाज आपला जागरूक झालेला आहे. त्यामुळे आम्ही हा पेपर रोज वाचतो. सम्राट पेपरमध्ये आपण वाचतो तर त्या पेपरमध्ये बघितलं की आत्ताही ती परिस्थिती आहे जी पूर्वी होती अशा काही गावामध्ये आहे. तर त्यावेळेस खरोखरच सम्राट पेपरने ती परिस्थिती संसदेमध्ये परत पोहोचण्यासाठी ते काम केले. त्याचबरोबरीने तुम्ही जर पाहिलं तर सम्राट विचारमंचानुसार संविधान दिनाचं काम म्हणजे संविधान वाटपाचं काम देखील त्यांच्यामार्फत करण्यात आलं. का तर आपले हक्क काय आहे आणि अधिकार काय आहे, त्याचबरोबर आपली जिम्मेदारी काय आहे हे सर्व कळावं लोकांना. कारण काय होतं की ह्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं म्हणून आपण काही बोलत असतो, परंतु ॲक्च्युली संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे हे करण्याचं काम देखील सम्राट विचारमंचाने सम्राट पेपरमध्ये केलेलं आहे. आज मोबाईलच्या दुसऱ्या राष्ट्रपती आपण सर्वजण उपस्थित आहोत. त्यानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सावित्रीबाई फुले महिला मंडळ अख्ख्या ऑनरोड जयंती महोत्सव याच्या वतीने श्रद्धांजली वाहतो. कांबळे साहेबांच्याबद्दल काय बोलायचं की ज्यांनी बाबासाहेबांच्या विजा डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेब म्हटले होते ज्या चळवळीला वर्तमानपत्र नसेल तर एखाद्या पक्षाला पंख नसलेला पक्ष त्याप्रमाणे ते जवळ असेल. आणि बबनराव कांबळे साहेबांनी ती औचित्य साधून या आंबेडकरी चळवळीचे वर्तमान असणार म्हणून सम्राट अशोकाचं नाव देऊन ते पत्र चालू केलं. सम्राट पेपरमध्ये असं होतं की आपल्या आंबेडकर चळवळीचे म्हणजे धार्मिक जे विशेष दिन जे आजतागायत आपल्याला माहीत नव्हते त्या पेपरमध्ये होते. एक दिवस असं यायचा की आमचाही पेपर चालू होता, प्रत्येक घरात आम्ही तो पेपर चालू केला होता. पण एकही दिवस असा होत नव्हता की ती रद्दी आम्ही विक्रेतापर्यंत पोहोचवत नव्हतो किंवा देण्याची आमची मानसिकता होत नव्हती. इतके दुर्मिळ आणि खूप महत्त्वाच्या त्याच्यामध्ये घडामोडी घडलेल्या होत्या आणि अशा खूप महत्त्वाचं काम बबनदादांनी केलं होतं. आज आपण दत्ता सरांनी कार्यक्रम घेतला आहे. सम्राटचे पत्रकार बबन कांबळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनास आपण जमलेलो आहोत. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं की आता सर्वांनी सांगितलं, आता माझ्यापेक्षा ज्येष्ठ नेते सांगतील. 2003 हा पेपर चालू झाला. पेपर चालू झाला तर ज्या खेडोपाड्यात आपल्याला काही बातम्या नव्हत्या समजत, जास्त करून दलितांवर जे अन्याय व्हायचे ते आपल्याला कळू लागलं आणि म्हणजे आपल्याला आत्महत्यावर अन्याय आहे चालू तुझ्या पत्राद्वारे आपल्याला सगळ्यांना कळायला बातम्या आणि घरोघरी या गेल्या की नाही का आपण एकत्रित राहून संघटित कसं व्हायला पाहिजे हे पहिलं त्या पत्रातून आपल्याला कळलं. आणि अजून पण जरी बबन कांबळे गेले असले तरी दत्ता सरांनी तो पेपरचं काम तसंच चालू केलेलं आहे आणि आता पुणे शहरभर आणि महाराष्ट्रभर दत्ता सर पेपरचं काम करत आहेत. सम्राट पेपर सर्वसामान्य नागरिकांच्या हातात दिला आणि हातात दिल्यानंतर खेडोपाडी गावात वस्तीत आपण पाहतो जर दलितांवर अन्याय अत्याचार होतो किंवा आपल्या लोकांवर जो अत्याचार होतो त्याचा वाचा फोडण्याचं काम सम्राटांनी दिलं. खऱ्या अर्थाने सम्राट पेपर हा काय शिकवतो किंवा न्यूजपेपर काय बघतो किंवा आपण चॅनल बघतो तर सम्राट पेपरवर वाचताना माणसाची जीवनशैली तर शिवशाहू फुले आंबेडकर चळवळीचं आत्मस्मरण आपण केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी आपण जगलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आपले लोक संघटित होऊन एकत्र होऊन आपल्या समाजावर होणाऱ्या अत्याचार अन्यायावर आपण एकत्र होऊन लढा दिला पाहिजे. ही प्रेरणा या सम्राट बुद्धप्रथातून आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. सांगायचं झालं तर बबनराव कांबळे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि कांबळे साहेबांनी जे योगदान समाजासाठी दिलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया खूप ॲक्टिव्ह झालेली आहे, पण पूर्वीच्या काळामध्ये तेवढ्या पद्धतीने सोशल मीडिया ॲक्टिव्ह नव्हती. पण आज देखील आपण शहरामध्ये राहतो, शहरामध्ये आपल्याला ह्या समस्या भेडसावत नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये खेडोपाड्यांमध्ये
आपण मराठवाड्यात त्या साईडला जर गेलो, विदर्भात जर गेलो, खानदेशात जर गेलो, तर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ह्या समस्या भेडसावत असतात आणि सामाजिक जी परिस्थिती आहे ती शहरापेक्षा तुमच्या गावखेड्यांमध्ये खूप बिकट आहे आणि सरकार त्यावरती किती लक्ष देते काय देते आपण डोळ्यांनी बघतोय. आज आपल्याला पुणे शहरासारख्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेबांच्या विचारासाठी आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी लढा द्यावा लागतो. पण ग्रामीण भागामध्ये यापेक्षा बेकार परिस्थिती आहे आणि म्हणून यासाठी बबनराव कांबळेंनी जी सुरुवात केलेली आहे की दुर्दैव असं की सम्राट विचारणाच्या ज्या हे दत्ता सूर्यवंशी जो आमचा मुलगा आहे आणि जेव्हापासून त्यांनी सम्राट पेपर विचारणांचं चालू केला तेव्हापासून जर आम्ही त्यांच्या सोबत राहिलो असतो तर आम्ही खरंच खूप पुढे गेलो असतो. विचार करतो की आपण जर एखादा बौद्धिक कार्यक्रम असेल तर बौद्धिक खोराक खाण्याच्या आशेने आपण किती लोक येतो आणि बिर्याणीच्या पार्टीसाठी आपण किती ओळख उभं राहतो हा जर फरक जर जाणवला तर खऱ्या अर्थाने आपल्या समाजाची दशा काय आहे हे आपल्याला कळतं. आणि आज आपण पाहतो की आज इथं बौद्धिक खुराक ऐकण्यासाठी मोजके लोक आले नाही, पण इथं जर बिर्याणीची पार्टी ठेवली असती तर राग लागली असते. म्हणजे आपण काय खायचं नाही हे समाजाला कळण्यासाठी हे फार बौद्धिक खुराक फार अत्यावश्यक आहे. मग आपण बबनरावांचा आज आपण स्मृतिदिन साजरा का करतो तर त्याच्या पाठीमागे जे कारण असतं आज ते आपल्यात नाही आहे, पण आपल्याला जे आवडतात जे भावतात ज्यांनी समाजासाठी काहीतरी केलं त्यांनी समाजावर प्रेम केलं आपला विचार न करता समाजाचा विचार केला अशा समाजमुखी नेतृत्वाचा आपल्याला आदर असतो आपल्याला प्रेम असतं आणि म्हणून 2 वर्ष झालं तरी आपण स्मृतिदिन साजरा करत असतो. हे महत्वाचं आहे. मग बबनरावांनी काय केलं बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बबनराव असतील हे काय म्हणायचे पायापुरतं पाहिलं तर पोटाचं भागत पायापुरतं पाहिलं तर पोटाचं भागत दूर दूर पाहिलं तर जगाचं भागत. आपण काय करतो फक्त पोटापुरतं बघतो पण दूरदृष्टीने जगाच्या काय भागतं हे आपण बघत नाही आणि बबनरावांनी जगाचं कसं भागत याचा विचार केला आणि म्हणून ते आपल्याला अनुकरणीय आहे आणि हवेशी वाटतात. आज त्या संपादकाचं सामर्थ्य आहे म्हणून तरुण उभा राहतो आणि बोलतो, पण हे सामर्थ्य बबनरावांनी तुमच्या आमच्यात दिलं आणि सूर्यवंशीमध्ये दिलं, आमच्या वकील साहेबांमध्ये दिलं, संजयमध्ये दिलं, सगळ्याला दिलं. अडचणी आणि आपली त्याच्यावरती त्यांनी जे महत्वाचं त्यांचा आवाज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्यासाठी त्यांनी कार्य केलं असे आपले सम्राटचे संस्थापक आणि संपादक माननीय बबनराव कांबळे साहेबांच्या या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी दैनिक वृत्तपत्र सम्राटच्या या ठिकाणी सम्राट विचार मंचाच्या वतीने सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या दैनिक वृत्तपत्र सम्राटचे संस्थापक अध्यक्ष दत्ताजी सूर्यवंशी या ठिकाणी खूप संपूर्ण महाराष्ट्रामधून त्यांना या ठिकाणी सहसंपादक म्हणून त्यांनी महत्वाची जबाबदारी बबनराव कांबळे यांच्यानंतर पार पाडत आहेत आणि समर्थपणे संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन या ठिकाणी फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे जे प्रश्न आहेत अडचणी आहेत आज सुद्धा त्या ठिकाणी स्वतःच्या पैशाने या ठिकाणी पत्रकारिता करत आहेत आणि त्यांच्या संपूर्ण दैनिक वृत्तपत्र सम्राट हा पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम ते या ठिकाणी करीत आहेत.